दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी शिवाजीराव देशमुख सभागृह रामलीला मैदान हिंगोली येथे दुपारी ठीक 4 वाजता मराठवाडा साहित्य परिषद शाखा हिंगोली सुमन गोपाल दुबे स्वामिनी यांचा हिंदी काव्यसंग्रह 17वा श्रृंगार तथा थवा प्रकाशन हिंगोलीच्या बौद्ध चिन्हाचे अनावरण हिंगोलीच्या नगराध्यक्षा रेखाताई श्रीराम बांगर सुप्रसिद्ध चित्रकार व ज्येष्ठ कवी हिंगोली श्री भमा परसवाळे ज्येष्ठ कादंबरीकार अशोक अर्धापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी, ज्येष्ठ कवी प्राध्यापक विलास वैद्य, गोडाती काळे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पवार, गीतकार राकेश तिवारी, ज्येष्ठ कवी व व्याख्याते केशव खटिंग, राजाराम बनसकर, शेखर गिरी, रोहिणी पांडे, संध्या फुलपगार, डॉक्टर राधिका देशमुख, पारिजात देशमुख, गणेश येवले, डॉक्टर संजय नाकाळे, अनिकेत देशमुख, कवी कलानंद जाधव, गोपालजी दुबे, केशव महाराज दुबे सर यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। लेख म्हणजे कवितेचं प्रत्यक्ष रूप। तिच्याशी बोलताना कोणत्याही बापाला मायेची हळुवार आंतरिक लय सापडते। मंदिरातली अस्सल काशाची घंटा वाजावी, मंदिरातली अस्सल काशाची घंटा वाजावी आणि आवाजाची आवर्तने घुमत जावीत हवेत। मंदिराची अस्सल घंटा वाजावी आणि आवाजाची आवर्तने घुमत जावीत हवेत, तशी लेख असते बापाच्या जगण्यात। असेल तर त्याला किमान 1-2-2.5 तासाचा कार्यक्रम त्यांच्या प्रत्येक पुस्तकावर व्हायला पाहिजे। मी त्यांची पुस्तकं चाळली, काव्य तर आहेच त्याच्यामध्ये, परंतु त्यांचं गद्य साहित्यही मी चाळलं, त्यांच्या लघुकथा। काय अप्रतिम भाषा आहे त्या बाईची, किती सहजता आहे त्याच्यामध्ये। आणि त्यांच्या उर्दू मिश्र कविता मी जेव्हा वाचू लागलो मला डिक्शनरी काढावी लागली। हो समजलं का की याचा अर्थ काय, तर ते निघून गेलं हा भाग निराळा, परंतु मला सांगायचं एवढंच, यांच्याकडे शब्दांची खूप समृद्धी आहे। आमचे कवी विशेषतः मराठी कवितांची काय गंमत होते की त्यांना शब्दच अपुरे पडतात। मी सगळ्यांचं म्हणत नाही, समजलं का, पण शब्द हे शरीर आहे कवितेचं। हे शरीर जर नीट नसेल, धड नसेल, तर तुम्हाला त्याच्यामध्ये आत्मा जीव असं ओढता येत नाही, मग ओढाताण होते। आता दुबेजींचं तसं नाही, त्यांच्याकडे अपार शब्दसंपत्ती आहे आणि त्यांचा वापरही त्यांनी अत्यंत संयमाने केलेला आहे। त्याच्याबद्दल प्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो। मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे जे लोक आहेत नेहमी सांगत असतात आम्ही फार दर्जेदार, आम्ही फार दर्जेदार। अरे कसलं दर्जेदार, तुम्ही तर टाटा बाटा आणि आम्ही तर लाकूड फाटा, पुढे सुद्धा काहीही नाही त्याच्यामध्ये। हे अशा प्रकारचं स्तुती प्रिय असणारे लोक जे आहेत ते कवी लोक आहेत, ते लोक फार विचित्र पद्धतीने पेश येत असतात। एकानं मला विचारलं, मित्र तुमच्या गावामध्ये कवी आहेत किती? मी म्हणालो 2-3 असतील, 2-3 असतील, फार नाही। तर तो मला म्हणाला, अहो हे 2-3 कसे काय? मी म्हणलं ते घडलेले आहे। नाही ना म्हणलं, तुमच्या गाव 100च्या वर आहे, ते जन्मलेले कवी आहेत म्हणलं। हे कवी म्हणून जन्माला आले, त्यांना कवितेची इतरांची कविता ऐकायची गरज नाही, काय पाहण्याचीही गरज नाही। इतनी सी है पहचान बनाए रख, इल्तिजा इतनी सी है पहचान बनाए रख, गैर तो दुनिया है जो काफी है भूल जाने के लिए। जाने किस उम्मीद पर आंधियों में दीप जलाए हैं, जाने किस उम्मीद पर। ना समझ है नादान है, समझाएं कैसे दिल को। ना समझ है नादान है, समझाएं कैसे दिल को। तुमको दिल दे बैठे हैं, जाने किस उम्मीद पर। दम कोंडला तरी मूठ माती दिली त्याला, विकारांनीही दिली त्याला साथ। शब्दांशी खेळताना इथल्या व्यवस्थेलाही वाकवले, शब्दांशी खेळताना इथल्या व्यवस्थेलाही वाकवले। मनाप्रमाणे मनाचे अर्थ मनाने लावले, मनाचे अर्थ मनाने लावले। सेवा, समाजसेवा, देशसेवा गुंडाळून ठेवल्या खिशामध्ये, सेवा, समाजसेवा, देशसेवा गुंडाळून ठेवल्या खिशामध्ये।
डाव्या पायाने त्यावर लोटली माती आणि उजव्याने दाबली करकचून.